श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 5. श्लोक संख्या 18 ते 29, ओवी संख्या 93 ते 180. या अध्यायामध्ये ज्याचा मनातील अहंकार नष्ट झालेला असतो आणि ज्याचा देहभाव स्ववश ज्याने केलेला आहे, असे ज्ञानी लोक अंतरी आत्मसुखाचा भोग घेत असतात. आणि या भोगामध्ये भोक्ता आणि भोग्य असे द्वैत नसते. आत्मसुख घेणारी वृत्ती जेव्हा उठते तेव्हा त्याच्या अहंकाराचा नाश करून स्वलिंगाने मध्ये तो स्वतः विरून जात असतो आणि तेथे दुर्जन पण राहत नाही. असे लोक वैराग्याने आपले मन विषयामधून काढून टाकतात आणि भ्रमपल्लवामध्ये जसे जेथे तिन्ही नाड्यांमध्ये भेद होते तेथे दृष्टी ठेवून प्राणायामासह योग साधना करून मनाचा चिदानंत आकाशात ते लय करून त्या मनपटलावर संसाराचे चित्र ते उमटवतात आणि तिथे त्यांचे मनच नष्ट करतात. मग देहामध्ये ब्रह्मस्वरूपाचा त्याला अनुभव हा येत असतो. विद्या विनीय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनी चैव श्वापाके च पंडिता समदर्शिन. मग हा मशकू का हा गजू की श्वपंचू हा द्विजू पैलईत रु हा आत्मजू हे उरले के ना तरी हे धनु हे श्वान एक गुरु एकहीन हे असो कैचे स्वप्न जागतया. इहेव तर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितमन निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्माणि ते स्थिता. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणाशी अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. जिन्ही विषय संगुण सांडिता इंद्रिया ते न दडिता परिभोगिलिनी संगता कर्म कामने विन जिही लोकाचेनी आधारे लौकिकेची व्यापरे परिसांडिले निदसुरे लौकिकुहे. एहि संस्पर्श जा भोगा दुःख यो न तय एव ते आद्यतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. जिनी आपणेची नाही देखिले तेची इंद्रियार्थी रंजले. जैसे रकुका अवळू केले तुषा ते सेवी ना तरी मुर्गे तुषा पडिती संभ्रमे विसरोणी जळाती. मग तोय बुद्धी बरडीती ठाकुणी येती. ज्ञानी याच्या हनठाई याची मातुही किरणाही देही देहभाव जीही स्ववश केले. जया ते ब्रह्माची बाप नेनी जेची निशेष अंतरी सुख एव आथी. ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे बिहार केले. जैसे ते विवेकाचे गाव परिपर ब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारले अवय ब्रह्मविद्येचे. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभीतो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मजानां. जिही विषयापासोनी रवतले चित्ता फुले आपण जिंतिले ते निश्चेत जेत सुतले चेतीची ना. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमारा. ते ऐसे कैसे निजहाले जे देहीची ब्रह्मत्व आले. हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छति. आम्ही मागाहन सांगितले जे देहाची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले. म्हणूनिया आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले. तेही आपणने करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप. मग साचाचेची रूप होऊनी ठेले. अर्थात आत्मज्ञानी पंडित सर्वांवर समान प्रेम करतात. हे चिल्लर आहे, ते हत्ती आहे, ते लहान मोठेपणाचा भाव त्यांच्या हृदयात नसतो. हा सामान्य आहे, हा ब्राह्मण आहे, हा श्रेष्ठ निष्ठ भाव त्यांच्या मनात नसतो. जवळ आणि दूर देशभेदाचाही भाव त्यांच्यात नसतो. परका आपपर भाव त्यांच्या ठिकाणी नसतो. गाय कुत्रा असा पवित्र अपवित्र असा भाव त्यांच्या ठिकाणी नसतो. हृदयातील अहंकार पूर्णपणे त्यांचा नाहीसा झालेला असतो.
ज्याप्रमाणे वाऱ्याच्या स्पर्शाने पाणी लाटांच्या रूपाने पाण्यावर लोळत असते, परंतु सामान्य लोक लाटा पाण्यापेक्षा वेगळ्या आहेत असे म्हणतात, त्याप्रमाणे सामान्य लोक आत्मज्ञानी पुरुषाला वेगळे पाहतात. समदृष्टीने जगणारा पुरुष ब्रह्मस्वरूप असतो आणि जळाने पुराने मोठा पर्वत जसा वाहून जात नाही, त्याप्रमाणे चांगले वाईट प्राप्त झाले असता तो हर्ष विषाद याने विकार होत नाही. तोच खरा समदृष्टीचा पुरुष होय. भुकेलेला दरिद्री माणूस जसा कोंडा खातो किंवा तहानलेल्याने व्याकुळ झालेला हरिण भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाच्या मागे पाणी म्हणून धावतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोक विषयाच्या मागे धावत असतात. विजेच्या चमकण्याने ज्याप्रमाणे जगात सर्वत्र उजेड पडत नाही, त्याप्रमाणे विषयाच्या सेवनाने आनंद प्राप्त होत नाही. विषयाने सुख मिळाले असते तर आत्मज्ञानाची प्राप्ती करण्याची गरजच राहिली नसती. आकाशामध्ये वायू जसा एकरूप होऊन जातो, त्याप्रमाणे योगी हा भगवंताशी एकरूप होऊन जात असतो. ज्याच्या हृदयातील इच्छा, भय, क्रोध संपलेला आहे, तो सदा मुक्त आहे. मनोरूपी पटावर देहाच्या ठिकाणी मी आणि माझे हे भ्रमचित्र उमटत नाही. जसे तळे आटले तर त्यात प्रतिबिंब दिसत नाही, त्याप्रमाणे मनाचा अहंकार जाऊन ते मन प्रेमरूप बनले की माणूस देह असताना ब्रह्मरूप होऊन जात असतो. यज्ञ व तप यांचा भोगता, सर्व लोकांचा महेश्वर, सर्व भूतांचा मित्र अशा मला तू जाणून तो मुनी मोक्षरूप परम शांतीला प्राप्त होत असतो आणि त्याच्या ठिकाणी कर्म संन्यास योग प्राप्त होतो. इथे श्लोक संपलेला आहे. 5वा अध्याय संपलेला आहे. पुढील भागात आपण पुढील अध्याय आणि ओव्या बघूया. इथे विराम घेते. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. जय जय रघुवीर दत्त. श्री स्वामी समर्थ.